आशापुरा मायनिंगमुळे सार्वजनिक विहिरींचे पाणी दूषित होत असून सदर प्रकाराबाबत जाब विचारणाऱ्या ग्रामस्थांना ठेकेदारांकडून धमक्या दिल्या जात असल्याने ग्रामस्थांना उपोषणाचे हत्यार उपसावे लागले। 26 जानेवारी रोजी उंबरशेत येथील ग्रामस्थ कंपनीच्या या दंडेलशाहीबाबत उपोषणाला बसले होते। 2005 पासून या भागात आशापुरा मायनिंग कंपनीकडून उत्खनन सुरू आहे। यामुळे येथील निसर्ग संपदा धुळीत मिळाली आहे, असे उपोषणकर्ते ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे। तब्बल 19 वर्ष येथील ग्रामस्थ या कंपनीचा जुलूम सहन करत आहेत। ज्या ठिकाणी आशापुरा मायनिंगचे उत्खनन सुरू आहे या ठिकाणी पाण्याचा मुबलक साठा आहे आणि हे पाणी आजूबाजूच्या गावांना मिळावे अशी देखील ग्रामस्थांची मागणी आहे। मात्र याबाबत शासन विचाराधीन दिसत नसून पाणी टंचाई काळात दापोलीतून टँकरने पाणी पुरवले जात आहे, अशी शोकांतिका ग्रामस्थांनी मांडली। कंपनीचे ओव्हरलोड धावणारे डंपर यामुळे संपूर्ण गाव धुळीने माखले आहे। शाळकरी मुलांना ग्रामस्थांना दररोज धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे। तर कंपनीचे कामकाज तात्काळ थांबवून शासनाने आता तरी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी उंबरशेत येथील ग्रामस्थांनी उपोषणातून केली होती। विहिरींच्या भागातील उत्खनन जर लवकरात लवकर बंद केले नाही तर यापुढे जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।